विषय सांगा। फायनान्स फायनान्सचा विषय आहे। महिलांच्या कोविड कालावधीमध्ये बरेच फायनान्सवाल्याने धुमाकूळ घातलेला आहे। महिलांचं दारात जाऊन नाही दिसले म्हणजे प्रकार वसुलीसाठी कुलूप लावणं म्हणजे खूप विचित्र वेगळ्या पद्धतीने। एकच मिनिट। ओके सर लक्ष द्या। खूप वेगळ्या पद्धतीत विचित्र त्यांची उद्धटपणाची भाषा। नमस्कार, मी वनिताताई संतोष जाधव, रयतराज सेवा संघ जिल्हा अध्यक्ष। आज खऱ्या अर्थानं महिलांच्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीत फायनान्सवाल्यांनी अन्याय केलेला आहे। आज ज्या काही कुट्टा फायनान्स असेल, मनपा फायनान्स असेल, भारत फायनान्स असेल, अशा जवळजवळ 13 ते 14 फायनान्स आहेत की ज्या महिलांना वारंवार तिथं पैसे भरून सुद्धा त्रास देत आहेत। कोविडच्या कालावधीमध्ये थंब घेऊन त्यांचे डबल म्हणजे चक्री व्याज लावून त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीत हप्ता वसुली चालले। त्यांनी हे हप्ता वसुली थांबवली पाहिजे। शिवाय जी कोविड कालावधी ज्यांचे कुटुंबाचा म्हणजे कमवणाराच व्यक्ती गमावलाय त्या पण महिलांना खूप वेगवेगळ्या पद्धतीत विचित्र त्यांना त्रास देत आहेत। आणि खऱ्या अर्थानं त्यांना सांगितलं होतं की इन्शुरन्स तुमचा म्हणजे घरातला करता माणूस जर तुमचा एक्सपायर झाला तर इन्शुरन्स दिला जाईल, पण तो इन्शुरन्स पण कुठल्या पद्धतीत देत नाहीत। आणि ज्या पद्धतीत ह्या महिलांच्याकडून जी वसुली चालली आहे ती त्वरित थांबली पाहिजे। आणि महिलांनी हप्ते भरून देखील त्यांचे सिबिल पूर्णपणे खराब केलेलं आहे। ते सिबिल स्कोअर सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे। अन्यथा जर ते सिबिल स्कोअर व्यवस्थित केला नाही तर फायनान्सवाल्यांच्या आम्ही कंपन्यांना जेवढे फायनान्सवाले आहेत त्यांना आम्ही टाळाटोळ करून त्यांची मोडतोड करून आम्ही योग्य ते सगळ्या महिलांनी निर्णय घेऊन त्यांच्या दारात उपोषण मांडेल। अथवा जर महिलांचे हे जर व्यवस्थित सिबिल स्कोअर केला नाही किंवा कर्जमाफी केली नाही तर खूप वेगवेगळ्या पद्धतीत त्यांच्यावर म्हणजे ज्या काही बाबत आहेत, ज्या महिलांच्या अडीअडचणी आहेत त्या जर वेगवेगळ्या पद्धतीत नाही सोडवल्या गेल्या तर त्यांच्या कंपन्यावर आंदोलन करू। आम्ही कलेक्टर ऑफिसला 26 जानेवारीला आज RDS साहेबांना आम्ही निवेदन दिलेलंच आहे। त्या निवेदनाची पुरेपूर व्यवस्थित त्यांनी म्हणजे ही करावी, दक्षता घ्यावी। जर का ह्या महिलांच्यावर अन्याय झालेला जर थांबला नाही तर आम्ही आमच्या योग्य ते पाऊल उचलून आम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरोबर।